ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 1674 या दिवशी विधिपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराज छत्रपती झाले। रायगडावर झालेला न भूतो न भविष्यती असा शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्राचा नव्हे तर अखंड हिंदुस्थानातील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती। रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते। हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त रायगडावर महाराजांना वंदन करण्यासाठी आले होते। छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत रायगडावर ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक सोहळा पार पडला। ढोल ताशांच्या गजरात महाराजांना मानवंदना दिली। यावेळी अनेक शाहिरी पोवाड्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच होळीमळावर ढाल, तलवार, लाठीकाठी अशा मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। या राज्याभिषेक दिनी संपूर्ण रायगड फुलांनी आणि शिवभक्तांनी गजबजलेला होता। एकूणच रायगड किल्ल्यावर डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 39 समित्या सोहळ्याच्या तयारीसाठी दाखल करण्यात आल्या होत्या। यावेळी 150 पोलीस अधिकारी आणि 1600 कर्मचारी, 4 वाहतूक पोलीस अधिकारी, 159 कर्मचारी तसेच रायगड पोलीस दंगल नियंत्रण पथक आणि बचाव पथक तसेच अनेक स्वयंसेवक सेवेला हजर होते।